विद्यार्थी मित्रांनो, आपलं या महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये स्वागत आहे. आपण एफ-वाय मधून एस-वाय मध्ये आलेला आहात. संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीच्या निमित्तानं अतिशय संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे. बऱ्याच गोष्टी आपण थांबवलेल्या आहेत. पर्यटन असेल किंवा आणखीन काही असेल. परंतु शिक्षण हे आपल्याला थांबवता येत नाही. ते थांबवू नये आणि आपण रयत शिक्षण संस्था, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ आणि आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून या शिक्षण प्रणालीला एक आकार देण्याचा प्रयत्न करतोय आपण. ऑनलाईन एज्युकेशन ही मेथड आपल्याला स्वीकारावी लागते आहे. आज आपण एस-वायचा जो काही आपल्याला सिलेबस आहे, पेपर नंबर 2, त्याचबरोबर पेपर नंबर 3 असे 2 पेपर एस-वाय मध्ये असतात. गेल्या वर्षी एफ-वायचा एकच पेपर आपल्याला होता, पेपर नंबर 1, की जो भारतीय राजकीय व्यवस्था, भारतीय राजकीय प्रक्रिया या पद्धतीचा हा पेपर होता आणि दोन्ही सेमिस्टरच्या माध्यमातून सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 यामध्ये हा संपूर्ण भाग आपण समजून घेतलेला आहे. त्याचं थोडक्यात रिव्हिजन जे आहे हे आपण नंतर घेणार आहोत. परंतु त्याच्या आधी आपण यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2020 ते 2021 या शैक्षणिक वर्षामध्ये मुंबई विद्यापीठानं जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे पेपर नंबर 2 साठी, हा अभ्यासक्रम तुमच्यासमोर मी दिलेला आहे. आणि त्याचबरोबर या अभ्यासक्रमामधील जी काही आपल्याला या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये जी 4 प्रकरणं आहेत, ती चारही प्रकरणांचं तुमच्यासमोर मांडणी करून या 4 प्रकरणांचं इंट्रोडक्शन म्हणजे थोडक्यात त्याची ओळख जी आहे, ही ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. पेपर नंबर 2 की ज्यामध्ये प्रिन्सिपल्स अँड कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल थिअरी म्हणजे यामध्ये मूल्य आहेत. मूल्य आणि संकल्पना या पॉलिटिकल म्हणजे राजकीय सिद्धांताच्या संकल्पना आणि मूल्य हे आपण ह्यामध्ये समजून घेतोय. या सिलेबसमध्ये 4 प्रकरणं आपल्याला दिलेली आहेत. मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी म्हणजे राजकीय सिद्धांत म्हणजे काय आहे, राजकीय सिद्धांताची यामध्ये आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. यापूर्वी आपण 11वी-12वीला राज्यशास्त्र असेल किंवा त्याच्या आधी आपण हायस्कूलच्या जीवनामध्ये नागरिकशास्त्र शिकलो, परंतु त्यावेळेला आपण पॉलिटिकल थिअरी वगैरे ह्या ज्या काही संकल्पना आहेत, या संकल्पना आपल्याला नव्हत्या. या नवीन संकल्पना आहेत आणि म्हणून या संकल्पनांचा सुरुवातीला आपण परिचय करून घेतोय. पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय आहे, या पॉलिटिकल थिअरीचा समाजामध्ये काय उपयोग होतो, कुठे उपयोग होतो, या पद्धतीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. याच प्रकरणामध्ये पहिल्या भागामध्ये राजकीय सिद्धांत याचा अर्थ आणि व्याप्ती हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. राजकीय सिद्धांत का गरजेचे आहेत, राजकीय सिद्धांताची आपल्याला कुठे गरज भासते, त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे आणि त्याची व्याख्या जी आहे ही आपल्याला यामध्ये समजून घ्यायची आहे. जनरली राजकीय सिद्धांत, राजकीय पक्षाची तत्वप्रणाली आणि राजकीय व्यवस्था यापूर्वी कशी होती, आता कशी आहे, या दृष्टिकोनातून पॉलिटिकल थिअरी, सिद्धांत, राजकीय सिद्धांत असे शब्द वापरले जातात. परंतु याहीपेक्षा आणखीन या पॉलिटिकल थिअरीचा विस्तार काय आहे, कुठपर्यंत हा विषय व्यापलेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अप्रोचेस टू द स्टडी ऑफ पॉलिटिकल थिअरी की ज्यामध्ये अप्रोच जो आपला दृष्टिकोन जो आहे, राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचा जो दृष्टिकोन आहे, हा पहिल्यांदा आपल्याला ट्रॅडिशनल दृष्टिकोन जो आहे
म्हणजेच पारंपरिक दृष्टिकोन जो आहे हा पारंपरिक दृष्टिकोन समजून घ्यायचा. साधारणतः ह्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये कायदा, तत्वज्ञान आणि इतिहास अशा पद्धतीनं ह्या राजकीय सिद्धांतामध्ये म्हणजे ज्याला आपण ट्रॅडिशनल पॉलिटिकल थिअरी म्हणतो याच्यामध्ये या 3 घटकांचा अभ्यास केला जात होता. तर ह्या तिन्ही घटकांचा आपल्याला या अनुषंगानं अभ्यास करायचा आहे. म्हणजे हा जो पॉलिटिकल थिअरीचा हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो पॉलिटिकल थिअरीचा समकालीन म्हणजे कंटेम्पररी म्हणजेच समकालीन दृष्टिकोन काय आहे? अप्रोचेस टू द स्टडी ऑफ पॉलिटिकल थिअरी कंटेम्पररी. समकालीन दृष्टिकोन जो आहे आताच्या काळामध्ये या राजकीय सिद्धांताचा दृष्टिकोन आज काय आहे? आज काय बदललेलं आहे? आज आपल्याला यामध्ये राजकीय सिद्धांतामध्ये मानवी वर्तन, मानवी मन, माणसाचं मन कशा पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे, होतंय. त्याचबरोबर एखाद्या प्रसंगामध्ये मनुष्य कोणकोणत्या पद्धतीचे निर्णय घेत असतो, या संदर्भात आपल्याला अंदाज या ठिकाणी वर्तवावा लागतो. त्याचबरोबर वर्तनवादी सिद्धांत याचाही मानवी वर्तनाचा सिद्धांत याची जोड देऊन आपल्याला राजकीय सिद्धांत हा जो आहे हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर दुसरं प्रकरण जे आपलं आहे मॉडेल क्रमांक 2 जे आहे त्यामध्ये स्टेट, सिव्हिल सोसायटी आणि मार्केट हा भाग आहे. यामध्ये स्टेट म्हणजेच राज्य आपण गेल्या वर्षी अभ्यास केला आहे, संदर्भ आपण घेतलेला आहे. राज्य, राष्ट्र, देश हे समान अर्थानं शब्द वापरले जातात, परंतु त्या ठिकाणी तसं नाही आहे. राज्य ही संकल्पना वेगळी आहे, राष्ट्र ही संकल्पना वेगळी आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेला एक छोटंसं उदाहरण देत असतो की भारत हा देश 15 ऑगस्ट 1947 पूर्वी राष्ट्र होता. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री 12 नंतर आपण राज्य ह्यामध्ये आपलं रूपांतर झालेलं आहे. म्हणजेच राज्यासाठी आता पुढचा भाग जो आहे यामध्ये स्टेट त्याची कन्सेप्ट काय आहे? तर राज्य कशाला म्हणायचं आहे की ज्यामध्ये लोकसंख्या आहे, भूप्रदेश आहे, त्याचबरोबर स्वतःची शासन संस्था आहे आणि तो भूप्रदेश हा सार्वभौम असेल. जर सार्वभौम आहे तर मग त्याला राज्य म्हणायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे राज्य म्हणजे काय? राज्याचा उगम आणि विकास कसा झाला? राज्याचे घटक कोणकोणते आहेत? लोकसंख्या कशी असावी, कशी नसावी? भूप्रदेश किती असावा, किती नसावा? ग्रीक राजकीय विचारांत प्लेटोनी काय सांगितलेलं आहे? अरिस्टॉटलने काय सांगितलेलं आहे? आत्ताची परिस्थिती काय आहे? हे यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर नेशन म्हणजेच राष्ट्र. राष्ट्र याचा अर्थ काय आहे? त्याचे बदलते दृष्टिकोन कसे आहेत? राष्ट्र म्हणजे राज्यामध्ये राष्ट्र असलं पाहिजे. राष्ट्र जे आहे हे आपल्याला ह्या संकल्पनेच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. राष्ट्राची गरज आहे. राष्ट्रवाद ही भावना जी आहे ही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये असते. त्या देशाचा जो कोणी नागरिक आहे त्या नागरिकाला आपल्या त्या देशाबद्दल ज्वलंत अशी प्रेम, आस्था असते. त्याला आपण राष्ट्रवाद असं आपण म्हणतोय. त्यामध्ये बदल काय येतोय? परसेप्शन्स जे काय आहेत, चेंजिंग परसेप्शन जे आहे ते काय आहे? हाही आपल्याला भाग समजून घ्यायचा आहे. एखाद्या शेजारच्या देशावरती आपण आक्रमण करणं म्हणजे राष्ट्रवाद असं आपल्याला म्हणता येत नाही. काही ठिकाणी हे अशा पद्धतीचे विचार डोक्यात घेऊन, मनात घेऊन काही मुवमेंट चालत असतात. त्या दृष्टिकोनातून आपल्याला तो भाग समजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला सिव्हिल सोसायटी ज्याला आपण नागरी समाज म्हणतो, हा नागरी समाजाची संकल्पना मार्केटच्या दृष्टिकोनातून आपल्याला समजून घ्यायची आहे. बाजार. सिव्हिल सोसायटी ज्याला आपण नागरी समाज म्हणतोय, एक काळ असा होता किंवा अजूनही काही अंशी आहे, लोकांची मानसिकता आहे. ज्या काही डेव्हलपमेंट आहे, जो काही बदल आहे, ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, हे सगळं काही सरकारनेच करायचं आहे. सरकारकडूनच आपल्याला अपेक्षा आहे. परंतु शासनाच्या भूमिका बदलतायत आणि नागरी समाजाच्या भूमिका वाढतायत किंवा जबाबदारी त्यांच्या वाढतायत.
नागरी समाज म्हणजेच आपण ज्या ठिकाणी राहतोय ते आपण सगळे लोक. आपण आपला समाज कसा असावा, कसा नसावा याबद्दलचे आपण विचार मांडतो आणि समाज कसा असावा या दृष्टिकोनातून आपण त्याची रचना करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला आपण आकार देण्याचा प्रयत्न करतोय. त्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतोय. पाश्चात्य देशामध्ये सिव्हिल सोसायटी ही कन्सेप्ट फार चांगल्या डेव्हलप झालेल्या आहेत. बऱ्याच वेगवेगळ्या एन-जी-ओच्या माध्यमातून नागरी समाज फार चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय. आपल्या समस्या ज्या आहेत, ह्या आपल्या समस्या आपणच सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सरकार येईल, सरकार सगळं काय करेल, हा भाग त्या ठिकाणी गौण आहे. सरकार आपली भूमिका त्यांच्या पद्धतीने करेल. परंतु आपण पहिली गोष्ट समस्या येऊ द्यायच्या नाहीत आणि आल्या तर आपण त्या आपल्या पद्धतीने त्वरित सोडवायच्या आहेत. मॉड्यूल क्रमांक 3 मध्ये पॉवर, अथॉरिटी आणि लेजिटिमसी म्हणजेच सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता हा भाग या ठिकाणी आहे. पॉवर म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण पॉवर कनेक्शन म्हणतो किंवा वीज सप्लाय म्हणतो, वीज पॉवर म्हणतो, लाईट पॉवर म्हणतो, हा शब्द या ठिकाणी नाही. पॉवर म्हणजे या ठिकाणी सत्ता. राजकारण हे बहुतांशी सत्तेच्या भोवतीच फिरत असतं. ही जी सत्ता आहे ही समाजामध्ये कुठे आहे? सत्ता म्हणजे काय? त्या सत्तेचा उगम, विकास कसा आहे, होतोय? या दृष्टिकोनातून त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सत्तेच्या भोवती कशा पद्धतीनं राजकारण चालतंय याचा आपण संदर्भ घेताना म्हणजे स्थानिक स्तरापासून राज्य स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. टीवायला तुम्ही पुढच्या वर्षी गेल्यानंतर जो पेपर नंबर 4 आहे त्याच्यामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर आहे, म्हणजे सत्ता संतुलन. हा बॅलन्स ऑफ पॉवर, सत्ता संतुलन हा शब्द जो आहे हा आंतरराष्ट्रीय जगतामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सत्ता संतुलन या बेसवरती वापरला जातो. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरतीच त्याचा उपयोग होतो किंवा हा शब्द वापरला जातो असं नाही. सूक्ष्म अर्थानं राज्यशास्त्र जे आहे हा अलीकडच्या काळामध्ये आधुनिक राज्यशास्त्र जे आहे अतिशय सूक्ष्म पद्धतीनं अभ्यासलं जातं. याचा अभ्यास करत असताना स्थानिक पातळीवरती सुद्धा जे सत्ता संतुलन म्हणतो आपण ते सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, केला पाहिजे, असला पाहिजे. अन्यथा एखादी व्यक्ती किंवा एखादा राजकीय पक्ष दीर्घकाळ त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं, पॉवर असल्यामुळं ते कदाचित हुकुमशाही होऊ शकतात आणि हुकुमशाहीचा धोका जो आहे हा फार मोठा असतो आणि तो आता आपल्याला कुणालाही पेलवणार नाही आणि म्हणून लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून बॅलन्स ऑफ पॉवर हा भाग जो आहे हा भाग तेवढाच महत्वाचा आहे. तर पुढचा जो भाग आहे अथॉरिटी, अधिसत्ता. ही अधिसत्ता जी आहे ही अधिसत्ता कुठे असते? सत्तेचा आणि अधिसत्तेचा संबंध काय आहे? त्याचबरोबर अधिसत्ता जी आहे त्या अधिसत्तेचा शोध आपण कसा घ्यायचा आहे या दृष्टिकोनातून ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि याच प्रकरणामध्ये लेजिटिमेसी म्हणजे त्याला आपण अधिमान्यता म्हणतोय. सत्तेला जर अधिमान्यता असेल म्हणजेच लोकांची जर त्याला मान्यता असेल, लोकांची जर स्वीकृती असेल, लोकांचा जर पाठिंबा असेल, जो कोणी सत्ताधीश व्यक्ती आहे, सत्ताधीश राजकीय पक्ष आहे, त्या सत्ताधीश व्यक्ती आणि राजकीय पक्षाला जर जनमानसामध्ये मान्यता असेल, जनमानसात त्या व्यक्तीनं किंवा त्या राजकीय पक्षानं केलेलं जे काम आहे हे प्रभावी आहे, चांगलं आहे, कल्याणकारी आहे, अशी जर लोकांची भावना असेल तर लोकांची त्याला अधिमान्यता मिळू शकते. आणि अधिमान्यता मिळाल्यामुळं ती जी सत्ता आहे ती सत्ता पुढे दीर्घकाळ राहू शकते. या दृष्टिकोनातून ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. राजकारणामध्ये आपण वावरत असताना ह्या सगळ्या संकल्पनांचा राज्यशास्त्राचे विद्यार्थी राजकारणामध्येच येतील असं नाही, परंतु राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे ते विद्यार्थी आहेत. राजकारणामध्ये सुद्धा का त्यांनी येऊ नये, परंतु येत असताना एक ज्याला आपण अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व म्हणतो किंवा ज्याला आपण प्लेटोच्या भाषेमध्ये तत्वज्ञानी राजा म्हणतो, अशा पद्धतीने तत्वज्ञानी राजा येणं केव्हाही चांगलं आणि आवश्यक आहे. पुढचा आणि ह्या तिसऱ्या सेमिस्टरचा शेवटचा जे आपलं प्रकरण आहे ते कन्सेप्ट ऑफ लॉ आणि पॉलिटिकल ऑब्लिगेशन म्हणजेच याला आपण कायदा म्हणत असतो. कायदा याचा राज्यशास्त्राचा फार जवळचा संबंध आहे. मी सुरुवातीला सांगितलं की राज्यशास्त्राचा जो काही पारंपरिक राजकीय सिद्धांताचा दृष्टिकोन आहे हा पारंपरिक दृष्टिकोनामध्ये या कायद्याचा अभ्यास जास्त होत असे. कायद्याची संकल्पना काय आहे? कायदा म्हणजे काय? कायदा कुणासाठी आहे, कुणासाठी नाही? त्याचबरोबर
या कायद्याचं उगमस्थान काय आहे, कायदा कुणी बनवलेला आहे, कायदा कशा पद्धतीने बनत असतो, त्याला मान्यता कशी मिळत असते, हा सगळा भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. कन्सेप्ट ऑफ लॉ, त्याचबरोबर पॉलिटिकल ऑब्लिगेशन म्हणजेच या राजकीय, ज्याला आपण राजकीय विरोध, त्याचबरोबर राजकीय मान्यता म्हणतोय. पॉलिटिकल ऑब्लिगेशन, राजकीय मान्यता, या व्यवहार प्रक्रियांमध्ये राज्यकर्ता वर्ग जो आहे, हा राज्यकर्त्या वर्गाला जे काही त्यांनी बनवलेले कायदे आहेत, त्या कायद्यांना मान्यता मिळणं फार गरजेचं असतं. त्याचबरोबर राईट टू रेसिस्ट, म्हणजेच ज्याला विरोध म्हणतो, कायद्याला विरोध म्हणतो किंवा राजकीय प्रतिकार म्हणतो. राजकीय म्हणजेच आज्ञापालन आणि राजकीय प्रतिकार हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. 4.2 मध्ये आपण राजकीय आज्ञापालन म्हणतोय, त्याला आपण पॉलिटिकल ऑब्लिगेशन म्हणतोय. राजकीय आज्ञापालन, राज्यकर्त्यांच्या आज्ञांचं पालन आपण का करायचं, त्या बहुतांश आपलं त्यामध्ये हित असतं म्हणून आपण आज्ञापालन करतो. परंतु काही कायदे असे असतात, जर राज्यकर्ते वर्गाने केलेले कायदे जर चांगले असतील, कल्याणकारी असतील, बहुतांश लोकांचं त्यामध्ये कल्याण होत असेल, तर अशा कायद्यांचं आपण पालन केलं पाहिजे. त्याला आपण राजकीय आज्ञापालन म्हणतोय आणि ते आज्ञापालन त्या ठिकाणी गरजेचं आहे. समजा एखादा कायदा माझ्या मताच्या विरोधात आहे, परंतु बहुतांश लोकांच्या तो हिताचा आहे किंवा त्याने तो मान्य केलेला आहे, तर मग मी त्या कायद्याचं पालन केलं पाहिजे. त्याला आपण राजकीय आज्ञापालन म्हणतोय. भले माझा त्याला विरोध जरी असला तर तो व्यक्तिगत झाला. एकदा का तो बहुतांश लोकांनी बहुमताने जर पास केला, तर मग तो राजकीय आज्ञापालन हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि पुढचा भाग जो आहे 4.3 मध्ये आपण राजकीय प्रतिकार म्हणतोय. राज्यकर्ता वर्गाने, सरकारने जे काही कायदे केलेले आहेत, ते कायदे जर सामान्य जनतेच्या हिताचे नसतील, कल्याणकारी नसतील, त्याच्यामध्ये बहुतांश लोकांचं अहित होणार असेल, त्यांना नुकसान पोहोचवणार असेल आणि अशी भावना बहुतांश लोकांची असेल, तर असलेल्या कायद्यांना विरोध करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. त्याला आपण राईट म्हणतोय, राजकीय प्रतिकाराचा हक्क म्हणतोय आपण. तर हा हक्क प्रत्येक मानवाला आहे, परंतु बहुतांश लोकांची ती मानसिकता आहे काय, सगळ्यांचं त्यामध्ये अहित आहे काय, व्यक्तिगत अहित हे या ठिकाणी बाजूला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या संकल्पना ज्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने आपण ह्या सगळे विषय जे आहेत, ही सगळी प्रकरणं जे आहेत, हे आपण समजून घेणार आहोत, आपण शिकणार आहोत. आणि यावर काही शंका असतील आपल्याला, आपण या सेमिस्टर 3 मध्ये ही प्रकरणं आपण अभ्यासणार आहोत. हे अभ्यासल्यानंतर, एखादं चॅप्टर झाल्यानंतर आपण डाऊट सेशन सुद्धा ठेवणार आहोत किंवा एखादा व्हिडिओ जे असतात हे शॉर्ट व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहेत. परंतु ते बनवल्यानंतर लगेच आपण एखादी मीटिंग सुद्धा गुगलवरती आपण घेऊ शकतो, की तुमचे जर आणखीन काय मला एक्सप्लेनेशन करायचं आहे, की तुमचे डाऊट्स आहेत ते आपण क्वेश्चन आन्सर मध्ये आपण सोडवू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.